दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कोंडीवरून राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला। मुंबई पुणे हाय स्पीड ट्रेनचं सोडा, आधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा असं राज ठाकरेंनी ठणकावलंय। पालकत्वाची आस असलेलं सरकार जनतेसाठी निराधार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। तर वाहतूक कोंडीवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। मुंबई पुणे हाय स्पीड ट्रेनचं सोडा, आधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्स मधून पाहूयात। मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता। प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले। या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात। पुढे त्यातून काही बोध सरकार प्रशासन घेतं का हा प्रश्न आहे। मंगळवार 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास गॅसचा टँकर उलटला आणि त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली। हे पण योग्य झालं, पण अशा घटना घडल्या तर काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेमध्ये रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्वर्गीय बाळासाहेब यांच्या प्रेरणेमधून हा द्रुतगती मार्ग उभारला गेला। त्याला 24 वर्ष उलटली, पण या काळात काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला, ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं। मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली, ती म्हणजे टोल वसुली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच, ते होतं जर टोल घेता तर मग सरकार टोल वसुली करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं। कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की रस्ता बांधला आणि टोल वसूल केला, इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? परवाच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली, ती होईल तेव्हा होईल, पण त्याआधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा। हल्ली मुंबई पुणे प्रवास हा नक्की किती तासांमध्ये होईल हे सांगता येणं, त्याबद्दलची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही। मुंबई पुणे ही या राज्याच्या देशाच्या विकासाची इंजिन असून सुद्धा एका बाजूला म्हणायचं 32 तास या दोन शहरातील वाहतूक ठप्प होते, याकडे स्वस्थपणे पाहत बसायचं, यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे। ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारनं त्यांना परत केला पाहिजे आणि चौकशांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात त्यावर तत्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो या संदर्भातला कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे। सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतात। पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येते याचा सरकारनं विचार करावाच असं राज ठाकरेंनी म्हटलंय।